हे काय नागली पापड काय आहे हे? एक झुणका भाकर सांगू, तुरीचा डाळीचा गुळ असतो आपला, मिक्स डाळ नको, आणि बाजरी खिचडी पण आहे, आता अवेलेबल आहे ना. एक पुरणपोळी. आणि ऑर्डर करूयात. खास हे खाण्यासाठी तुम्ही अमरावतीला या. काय कढी आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. महाराष्ट्र फूड टूर आपल्याला पुन्हा घेऊन आली आहे अमरावतीला. अमरावतीमधले इंटरेस्टिंग खाण्याचे स्पॉट आपण कव्हर केलेत, पण अमरावतीमध्ये जेवायला इंटरेस्टिंग काय मिळतं, विशेष म्हणजे वऱ्हाडी काय मिळतंय का, हे आपण या व्हिडिओत बघणार आहे. आणि इथून आपण जाणार आहोत वर्ध्याला, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सोल्याचे कढी गोळे सांगू, मिक्स डाळ नको, मसाला खिचडी सांगायची, एक झुणका भाकर सांगू, एक पुरणपोळी, एक मसाल्याची खिचडी आणि एक सोल्याचे कढी गोळे. तर इथे थाळीच प्रकारे म्हणजे तुम्ही जे मागवाल ते झुणक्यासोबत भाकरी येतेच आहे. तर सोल्याचे गोळे कढी हा प्रकार मला कळला, म्हणजे गोळा कढी असा प्रकार विदर्भामध्ये मिळतो. हे जे गोळे असतात ते आय थिंक तुरीच्या डाळीचे असतात. तुम्ही ते चुरडून कढीसोबत तुम्ही ते खायचे असतात. ते नुसते खाऊ शकता किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. झुणका घट्ट झुणका आलाय आणि भाकरी इथली चुलीवरची. तुम्हाला माहिती आहे की पुण्याचे लोक चुलीवरचं जे काय मिळेल ते जाऊन खातातच. पण हा प्रसिद्ध पण स्पॉट आहे अमरावतीमधला. बऱ्याच लोकांनी रेकमेंड केलेला होता हा स्पॉट. छान जेवायचं असेल, भाकरीचं जेवण तर इथे छान मिळतं. पुरणपोळी सुद्धा आपण मागवलेली आहे. तर आपण सुरुवात झुणका भाकरीने करूया. वा, सुरेख आहे झुणका. लाल पुडीमध्ये बनवलेला आहे. काही ठिकाणी मी विदर्भात झुणका खाल्ला, तो खूपच ड्राय होता. त्याची वेगळी गंमत असते. आणि काही ठिकाणी तर वांग पण घालतात. पण हा आपण घरी बनवतो तशा पद्धतीचा झुणका आहे. तर टोमॅटो पण घातलाय. तर्रीमध्ये टोमॅटोशिवाय विदर्भकरांचं पान पुढे जात नाही वाटतं. पण छान लागतं, मी कॉम्प्लिमेंट करतोय. एक गोष्ट सांगायची राहिली, ठेचा अप्रतिम आहे. झणझणीत पण तेवढाच चविष्ट नाही. जनरली काय असं नुसतं तिखट असतो ठेचा, नाही तर थोडं शेंगदाण्याचा कूप पण मिक्स केलाय. फार भारी लागते. फक्त भाकरी आणि ठेचा सुद्धा खाता येईल, म्हणजे जर तुमची तेवढी तयारी असेल तर. भाकरी थोडी जाड आहे, मला पातळ भाकरी जास्त आवडते. पण या ठिकाणी सगळीकडे आय थिंक जाड भाकरीच बनवतात. आता हा गोळा आपण आधी चुरडूयात. आणि तो नुसता कढीसोबत खाऊन बघू आपण कसा लागतं. कढीची चव अप्रतिम, सुरेख. आता कसा आंबटपणा आहे. त्यानंतर गोड स्वीट डिशच करतात कढी, तशी नाही आहे. आणि हा गोळा आहे ना तुरीच्या डाळीचा आहे, त्यामुळे त्याचं टेक्स्चर खूप छान आहे. घट्ट जरी असला तर जेव्हा चुरडतो आपण. आता आपण भाकरीसोबत कढी गोळा खाऊन बघूया. सुरेख कढी गोळा प्रकार आवडलेला आहे. बाय द वे, हे आपण बोलताना खिचडी सुद्धा आलेली आहे इथे. तर आपण आता मसाला खिचडी हा प्रकार आहे जो कढीसोबत येतो. भरपूर आहे क्वांटिटी. प्रत्येक थाळी ही फक्त 100 रुपयांना नाही. कढी गोळा 150 रुपयाला, ही 100 रुपयाला आणि ही सुद्धा 100 रुपयाला. त्यामुळे कॉस्ट पण तशी खूपच रिझनेबल आहे. हां, तर खिचडी मसाला खिचडी फडफडीत आहे, म्हणजे अशी पातळ नाही आहे, खूप पातळ जशी असते तशी. नावाप्रमाणे मसाला खिचडी आहे. थोडी स्पायसी आहे, खूप जास्त पण नाही. मुगाची डाळ कच्ची पण त्यांनी थोडीशी ठेवली आहे सोबत. शेंगदाणे, मटार, म्हणजे मसाले भाताचं कसं असतं ना टेक्स्चर, तशा पद्धतीचं आहे. कढीसोबत बघू, कढीसोबत पण छान जात आहे. हा नाही, खिचडीचा वेगळा प्रकार म्हणून खायला हरकत नाही. त्यामुळे जर आलात अमरावतीला दुपारच्या वेळेस जेवायचं असेल नक्की इथे येऊ शकतो. तर स्वीट डिशमध्ये पुरणपोळी आलेली आहे. आणि बाय द वे, विदर्भाकडे जी पुरणपोळी मिळते तर पुरण आतमध्ये ओलसर असतं, त्यामुळे दुधाची गरज लागत नाही. आणि त्याची पण वेगळी चव असते, म्हणजे त्याची लज्जत वेगळी असते. तर पुरणपोळीसोबत त्यांनी आम्रखंड दिला. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की जनरली जेव्हा आंब्याचा सीझन असतो तेव्हा आम्ही आमरस देतो पुरणपोळीसोबत. आणि इथे लोक गरम गरम पुरणपोळी आणि गार गार आम्रखंड असं कॉम्बिनेशन करून खातात. हाय का आवाज, आयुष्यात पहिल्यांदा खातोय. प्रचंड गरम आहे पुरणपोळी. पण आधी मला असं वाटतं की आपण इंडिव्हिज्युअल आधी पुरणपोळी खाऊन बघूया आणि मग आम्रखंडासोबत खाऊयात. हा, इतकं खमंग पुरण आहे, जायफळ आहे, तसं स्वाद येतोय. जनरली आतलं पुरण कोरडं असतं. महाराष्ट्रात आपल्याला अशी खायची सवय, कटाची आमटी आणि दुधासोबत. हे ओलसर असून याची वेगळी चव आहे. त्यामुळे मला या पद्धतीची पुरणपोळी सुद्धा खूप आवडते. ऑसम. तर आपण आम्रखंडासोबत खाऊयात. आम्रखंड पण यांची स्पेशालिटी असं यांचं म्हणणं आहे. नुसतं आम्रखंड खाऊन बघा मग कसं आहे ते.
म्हणजे सगळे दुधाचे पदार्थ एकदम जबरदस्त आहेत, कारण कळते दुधाची क्वालिटी कळते. कॅलरी वगैरे असा क्षुल्लक विचार करायचा नाही ते खाताना बरं का. खरंच भारी लागते. म्हणजे मँगो फ्लेवरची पुरणपोळी खातोय असं वाटतंय. म्हणजे पुरणाचाही स्वाद येतोय, आमरखंडाचा पण येतोय आणि खरंच ते गार आणि गरम कॉम्बिनेशन जबरदस्त लागतंय. आणि झुणका भाकरी मी सगळं विसरून गेलोय, इतकं भारी आहे. म्हणजे मी तर म्हणेन फक्त हे खाण्यासाठी इथे या, कम्प्लिटली वसूल आहे. ही 4-4 ताटं रिकामी करायची म्हणजे काय साधं काम नाहीये. तुम्हाला एकच छोटं काम करायचंय, म्हणजे सबस्क्राईब करायचं. प्लीज हा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या विदर्भ प्रेमींना हा व्हिडिओ शेअर करा. तर आम्ही खूप इंटरेस्टिंग ठिकाणी आलोय. आम्हाला अमरावतीला येऊन असं एकदम अस्सल वऱ्हाडी खायचं होतं. तर मला एक ठिकाण समजलं, फार्म हाऊस कृषी पर्यटन केंद्र, जे अमरावती शहरापासून साधारण 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती आहे. मी तुम्हाला ॲड्रेस सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. आणि तिथे एकदम अस्सल वऱ्हाडी पदार्थ मिळतात. इथे येण्याआधी 2 ते 3 तास आधी बुकिंग करावं लागतं, कारण हे फक्त 100 लोकांनाच जेवायला देतात. त्याच्यानंतर ते बंद करतात. आय थिंक कॅपॅसिटी त्यांची तेवढी असावी. तर आम्ही बुकिंग केलं होतं, टेबल आमचं बुक्ड होतं आणि ऑर्डर करूयात. हे काय नागली पापड काय आहे? हे नाचणीचा असतो का? नाचणीचा असतो तो मसाला पापड आपला इथला काय तो मसाला पापड चालेल. मग तो मसाला पापड द्या एक स्पेशालिटी. ओके. आणि गोळा भात पण तो आपला बेसनाचा गोळा असतो, अंड भात तुरीच्या डाळीचा गोळा असतो आपला. बरं आहे का? बरं. पण आता हे सांगलं गोहाणा सलाड काय आहे, तारीख काय आजची? फॉर्म भरतोय कम्प्लिटली मी. वेळ पण सांगितली आहे, मोबाईल नंबर, पाहुण्यांची संख्या, गाव. आणि इथं लिहिलं लेस मीडियम आणि फुल स्पायसी. मी मीडियम म्हटलं, फुल स्पायसी एवढाही नको आपण थ्रिल करायला. नागली पापड, नाचणीचाच पापड आहे, म्हणजे काय वेगळं असं नाही आहे. आणि हे दिलं की झालं का डन. मला काय परत काही खायचं असलं मी फॉर्म दिलेला नाही असं काय आहे. हे मी पहिल्यांदाच खातोय. तर याच्यामध्ये स्प्राउट्स आहेत, जे कडधान्य आहेत, मिक्स्ड आहेत. मूग पण आहे, थोडी मटकी पण आहे, आणि मेथी आहे, थोडा कोबी आहे आणि कोथिंबीर आहे. तर हा इथला प्रकार दिसतोय. किंवा मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये की गुलाना सॅलड ही विदर्भाची खासियत आहे का यांनीच ते इम्प्रोवाइज केले. आपण लिंबू पिळून खाऊन बघूया. एकदम रिफ्रेशिंग आहे. म्हणजे काही स्पायसी खात असाल तर त्यासोबत हे खूप छान वाटतं, खूप बॅलन्स करतं. मेथी ताजी एकदम, अजिबात कडवटपणा नाही मेथीला, खूप छान चव आहे मेथीची. आणि बाकी गोष्टीसुद्धा सुरेख, आणि लिंबू पिळल्यामुळे एकदम चटकदार आणि एकदम रिफ्रेशिंग चव आहे. मस्त सॅलड आहे हे, म्हणजे आपल्याकडे पण मिळालं पाहिजे किंवा आपण घरी हे करू शकतो असं मला वाटतं. हे काय पातळी थोडं थोडं घेऊयात. तर हे ताकातलं पिठलं आहे, पाण्यातलं पण होतं आणि ताकातलं पण होतं. मला असं वाटलं की हे कुछ नया आहे. पातोळी रस्सा चमकतोय. पातोळी रस्सा तुम्ही सांगितलं मला की हा गोळा तुरीच्या डाळीचा असतो, कढीसोबत तो देतो. यस. तर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर आपण सुरुवात मला असं वाटतंय की ताकातल्या पिठल्यापासून करूयात. थोडीशी आंबटसर चव आहे, खूप जास्त दाट कढी कशी लागेल तसं ते पिठलं लागतंय. मी पिठलं कमी आणि कढी जास्त असं वाटतंय. आता पातोळी रस्सा ही वडी तोडूयात आपण आधी. सुरेख, माइल्ड आहे तरी मसाल्याची खूप छान टेस्ट आहे. कम्प्लिटली विदर्भ फील आहे असं मसाले आहेत त्याचे. असा मसाला आपल्याला आपल्याकडे नाही मिळत. कढी आणि हा गोळा कडक आहे खूप. हा जो गोळा आहे तो तुरीच्या डाळीचा आहे, त्यामुळे असं ते पीठ खातोय असं वाटत नाही आहे. छान वाटतं, टेक्स्चर छान आहे त्याचं खूप. आणि कढीसोबत छान लागतंय, भाकरीसोबत पण जात आहे. मला असं वाटतं की भातासोबत पण मिक्स करून खूप छान लागेल. तर नुसतं पण छान लागेल. म्हणजे हा गोळा चुरडून हा नुसता असा गोळा आणि कढी, मला वाटतं की भाकरीपेक्षा नुसतं खायला पाहिजे. ही पण थोडीशी आंबट आहे, अजिबात गोड नाही केली, ही चांगली गोष्ट आहे. आवडले मला हे ठिकाण आणि सगळे पदार्थ उत्तम आहेत. जर गोळा भात मागवला आहे त्याआधी आधी हे संपवतो. तर विदर्भाची खासियत गोळा भात आलेला आहे. तर बेसनाचे जे गोळे असतात तसे ते गोळे बनवून ते भातासोबत शिजवतात आणि त्याच्यामध्ये चुरडतात. हा तांदूळ अप्रतिम आहे. वा, नुसता सुद्धा खाऊ शकतो. सुरेख. मेतकूट भात कसा लागतो, मेतकूट तूप भात, त्याची थोडीशी चव आहे. आणि ही चव मला बाकी ठिकाणी नाही आलेली. खूप सात्विक आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी, इवन म्हणजे हे जे ताकातलं पिठलं आहे, मग अशी मी सांगितलं की थोडंसं कढीसारखं लागतंय, पण
जसं मी खाल्लं ना, फार मजा आली त्याची ही खाताना, कारण जसं टेक्स्चरच कम्प्लिटली वेगळं आहे आणि खरं तर असं नाही म्हणायला पाहिजे कढीसारखं लागते. कम्प्लिटली त्याची वेगळी टेस्ट आहे. जसं मी खात गेलो तसं मी नॉर्मल पिठल्यापेक्षाही पण नेहमीचं जे पिठलं असतं त्याच्यापेक्षा खूप जास्त एन्जॉय केलं ते. आता मी कढीसोबत गोळा भात खातो. कढीसोबत छान लागतो, पण भाताची टेस्ट इतकी छान आहे तर फक्त गोळा भात खावा इतकं छान आहे. म्हणजे सगळं खाल्ल्यानंतर स्वीट डिश पाहिजे भाऊ, आणि खवापोळी आणि खवापोळीसुद्धा हा 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 इथली एकदम खासियत. आणि गुळपोळी कशी असते ना, असा गरम गरम गुळ असतो तसा असा एकदम तो छान गरम गरम खवा आहे, फारच अप्रतिम. आहा, तर आपण लगेचच तुकडा मोडूयात. आई शपथ, हे आतून असा गरम गरम खवा असा बाहेर येतोय, जबरदस्त. शब्द नाहीत माझ्याकडे बोलायला, काही डोळे बंद होत आहेत. काय चव आहे, तुपाची पण अप्रतिम चव आहे, आणि त्या खव्यामध्ये हलकं जायफळ आणि वेलची आहे, सुरेख आणि खूप प्रमाणात गोडवा आहे. मी म्हणेन की खास हे खाण्यासाठी तुम्ही अमरावतीला या. हे ठिकाण मी 100ने 1000% रेकमेंड करेन. सात्विक तरी चविष्ट, उगाचच नाही का विदर्भ म्हणजे खूप तिखट, सगळं तिखट जाळ, इतके चुकीचे समज येत ना सगळे. म्हणजे ही अस्सल विदर्भाची चव आहे आणि खूप चविष्ट आहे, अजिबात तिखट नाही आहे. गोळा भात तर मला असं वाटतं अथांगसुद्धा खाऊ शकतो, इतका सात्विक आहे. एका घासात विदर्भ ट्रिप वसूल. साबरमतीनंतर गांधीजींचं वास्तव्य असलेलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे वर्ध्याचा सेवाग्राम आश्रम. जमनालाल बजाज यांनी गांधीजींना ही जागा दिली आणि इथे गांधीजींनी गावांचा विकास करता यावा, त्यासाठी तिथल्या तरुणांना वेगवेगळ्या स्किल्स आणि कामाचं ट्रेनिंग देता यावं म्हणून हा आश्रम सुरू झाला. त्या काळची लोक कशी राहायची, त्यांची घरं, प्रार्थनास्थळं, हे सगळं म्हणजे खरी संस्कृती जाणून घेणं आणि जपणं आहे असं मला वाटतं. आश्रम बघून झाल्यावर आता ज्याची तुम्ही आणि मी वाट बघतोय ते म्हणजे आश्रमातलं जेवण. इथल्या सात्विक जेवणाबद्दल मी खूप जास्त ऐकून आलोय, तर चला सुरूच करूया. भोजन थाळीमध्ये आहे कढी, दाल आहे, पाटवडी रस्सा दिलाय, वांग्याचं भरीत आहे, झुणका आहे, एक भाकरी आणि 2 चपात्या, भात, पापड, लोणचं, ठेचा, चटणी, काकडीचे 2 तुकडे. भरीत जे ते जळगावी भरीत असतं ना तसं आहे, शेंगदाणा त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि फार मसाला नाही आहे. वांग्याची चव खूप छान आहे, सुरेख. बाकी पाटवडी, वड्या खूपच रफ आहेत. पाटवडी खाऊन बघू आपण. खूपच माइल्ड आहे, जळजळीत नाही आहे, छान आहे चव पाटवडीची. बाकी हॉटेलमध्ये पाटवडी रस्सा मिळतो ना नागपूरला किंवा अमरावतीला, त्याच्यापेक्षा खूप माइल्ड चव आहे. हा झुणका आहे, झुणका पण छान आहे. सगळं खूप सात्विक आणि छान चवीचं आहे. ही आमटी आहे, खूप छान आहे आमटी सुद्धा. आय थिंक याच्यामध्ये पालक मिक्स केलं आहे, मिक्स डाळ आहे, म्हणजे तुरीची पण आहे आणि हरभरा सुद्धा आहे. भात, भाकरी, चपाती हे ठीकठाक आहे, आणि मेन ज्या भाज्या आहेत त्या सुरेख आहेत. काय कढी आहे, यांची गोशाला सुद्धा आहे, त्यामुळे दुधाचे पदार्थ हे खूप छान असतात असं मी ऐकून होतो. कढीवरनं ते समजलं. आपण नुसतं ताक पण मागवलंय मठ्ठा. खूप प्युअर आणि जबरदस्त ताक आहे, खूप छान ताक आहे. त्यामुळे जर सेवाग्रामला आलात तर इथे जेवाच म्हणजे. आणि 180 रुपयात छान त्याने मोठी थाळी दिलेली आहे. मला असं वाटतं गोडामध्ये काहीतरी श्रीखंड आणि बासुंदी सुद्धा आहे, ते पण मागवावं आणि त्याची चव बघावी कशी. तर ताक प्यायल्यामुळे माझ्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत आणि मला असं वाटलं की स्वतःचीच गोशाळा असल्यामुळे दुग्धजन्य पदार्थ एकदम मस्त असणार आहेत, म्हणून मी बासुंदी आणि श्रीखंड मागितलं. बासुंदी नाही आहे पण श्रीखंड मिळालेलं आहे. तर रंगरूपावरनं तरी एकदम श्रीखंड प्युअर आणि छान वाटतंय, पण आपण आधी चाखून बघूयात कसं आहे. सुरेख आहे श्रीखंड, म्हणजे ना त्याचं पूर्णपणे टेक्स्चर आणि हे म्हणजे कळतं की मी घरी बनवलं आणि खूप ताजं आहे, अजिबात घट्ट नाही आहे. आणि ती एक टिपिकल आंबटसर चव येते ना साईची, अजिबात ॲडिशनल शुगर नाही आहे, काही नाही आहे. म्हणजे घरामध्ये एखादी आजी कसं बनवेल ना प्रॉपर चक्का बनवून, चक्का टांगून, तशा पद्धतीचा आम्रखंड आहे, खूप प्युअर आहे. पण कसं आहे माहिती आहे का, मी स्वतः साय किंवा मलई फारसं मला आवडत नाही, त्यामुळे मी हे संपू नाही शकणार. पण ज्याला अस्सल साईचं किंवा अस्सल दुधाच्या गोष्टी खायला आवडतात ते नक्की हे श्रीखंड खावं. म्हणजे काही नाही, कसलाही फ्लेवर नाही. आत्तापर्यंत मी कधीच इतकं प्युअर आणि इतकं उत्तम श्रीखंड कुठेच खाल्लेलं नाही, कुठेच. नक्की सेवाग्रामला या,
आणि हे श्रीखंड खाऊन बघा, पण तुम्हीच मला सांगा. पार्सल देतात का विचारू आपण. आता खरं तर आपला थाळीचा व्हिडिओ आहे, पण इथला खूप इंटरेस्टिंग पदार्थ मला समजलाय जो फक्त वर्ध्यातच मिळतो, त्यामुळे तो खायलाच पाहिजे. तर गोसंवर्धन ही इथली संस्था गांधीजी, जमनालाल बजाज आणि आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केली. मला असं कळलं की इथे खूप सारं दूध उत्पादन व्हायचं, एवढं की रोज विकून त्याचे प्रोडक्ट्स बनवून पण ते उरायचं. मग आयडिया काढून इथे गोरस पाक दुधासोबत विकायला लागले. म्हणजे लोकांनी दूध विकत घ्यावं म्हणून या पदार्थाचा शोध लागला. तर हा आहे गोरस पाक, म्हणजे कुकीसारखा असतो आणि तो दुधासोबत खातात. म्हणजे इथल्या खाद्यसंस्कृतीची महत्त्वाची गोष्ट. झालं असं की गांधीजींनी आणि आचार्य विनोबा भावेंनी इथे खूप ठिकाणी गोसंवर्धन केंद्र चालू केलं आणि त्याचं खूप सारं दुधाचं उत्पादन इथे व्हायला लागलं. त्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, त्याची प्रोडक्ट्स इथे खूप यायला लागली आणि त्यामुळे हे गोरस पाक दुधासोबत खाण्याचं कल्चर इथे डेव्हलप झालं. तर हे जे केंद्र आहे हे आश्रमाचंच केंद्र आहे, अगदी आश्रमापासून 1 किलोमीटर अंतरावरती. वर्धा गावामध्ये सुद्धा गोरसपाक मिळणारी खूप सारी केंद्र आहेत. तिथे गरम दुधासोबत, आणि ते असं छानपैकी स्टीलच्या भांड्यामध्ये दूध देतात गरम गरम, आणि त्याच्यासोबत हा गोरसपाक खातात. तर म्हणलं आपण आलोच आहोत तर थेट इथेच खाऊयात पॅक करून नेण्यापेक्षा. मला असं वाटतं की दुधासोबत काहीतरी म्हणून हे चालू केलंय. दूध कमाल आहे. खरं तर दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ मला फारसे आवडत नाही, पण इतकं प्युअर आहे ना इथे, मग कसली भेसळ नाही. मला चवीत तुम्हाला जाणवतंय. म्हणजे आपण मगाशी श्रीखंड खाल्लं, तिथेही जाणवलं होतं अजिबात साखर घातलेलं नाहीये, धारोष्ण दूध असावं हे, आणि त्या दुधाचा स्वतःचा वेगळा गोडवा आहे. खूप छान वाटतं हे. म्हणजे खरं तर बिस्किटासारखं नानकटाईसारखं आहे, काय फार वेगळं असं काही नाही आहे याच्यामध्ये, पण ते दुधासोबत खूप छान वाटतंय. छान. बरीच लोक मला मिसळ आणि वडापाव सजेस्ट करतात, भेळ सुद्धा सजेस्ट करतात, पण मला इथे विदर्भात येऊन वडापाव भेळ असलं काही खायचं नव्हतं. कारण मला असं वाटतं की तिथली खासियत आपण ट्राय करावी, कारण वडापाव आणि मिसळ तर सगळीकडेच मिळते. त्यामुळे वराडी थाळ्या किंवा वराडी थाट असा जो असतो ना, ते खायचा मी प्रयत्न केला आणि मला वेड लागले. म्हणजे गोळा भात आयुष्यात मी पहिल्यांदा खाल्ला, खव्याची पोळी आयुष्यात मी पहिल्यांदा खाल्ली, सुरेख आणि पातोडी रस्सा सुद्धा. कारण जी मासवडी नावाचा प्रकार जो पश्चिम महाराष्ट्रात मिळतो तशाच पद्धतीचा, पण इथला कम्प्लिटली वेगळा होता. आणि तशा ऑथेंटिक थाळ्या किंवा ऑथेंटिक जेवणाचे पदार्थ विदर्भातले आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केला. ऑफकोर्स बरीच ठिकाणं राहिली असतील, मला नक्की कमेंटमध्ये सांगा कुठली ठिकाणं राहिली आहेत. नागपूर आपण कसे सोडू? नागपूर पुढचे जे भाग आहेत ते नागपूरचेच आहेत आणि आपण खूप सारे पार्ट्स नागपूरचे घेऊन येत आहोत. अकोल्याला सुद्धा आम्ही येणार आहोत, जळगावला जाणार आहोत, प्रत्येक ठिकाणी जाणार आहोत. तुम्ही फक्त धीर ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओ बघत राहा. तर खूपच म्हणजे असं म्हणतात ना की पोट भरले पण मन नाही असं झालेलं आहे. तर पुढचा भाग आपला नागपूरचा असेल. असेच दर बुधवारी आपण इंटरेस्टिंग खाण्याचे व्हिडिओ घेऊन येत राहू. तोपर्यंत हॅपी जर्नी.